विद्यार्थी मित्रांनो, मी देवा सर सर्वांचं स्वागत करतो आपल्या या लाईव्ह सेशन मध्ये। ठीक आहे, मला एकदा फक्त कन्फर्मेशन द्यायची आहे, माझा ऑडिओ आणि व्हिडिओ दोन्ही गोष्टी क्लिअर आहेत का? लगेच चालू करूया आपण आपल्या आजच्या सर्वात महत्त्वाच्या सेशनला। आज आपण या ठिकाणी एक वेगळी संकल्पना शिकणार आहे शब्द संग्रहाच्या बाबतीमध्ये। बरोबर आहे, एक शब्दाचे अनेक अर्थ आपण या सेशनच्या माध्यमातून बघणार आहे। तत्पूर्वी लेक्चरला सुरुवात करण्यापूर्वी मला फक्त एकदा कन्फर्मेशन द्यायची आहे, ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिअर आहे का? वंदना, गुड इव्हनिंग। ठीक आहे, सर्वांनी एकदा लवकर 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 कन्फर्मेशन द्यायची आहे। रेश्मा, गुड इव्हनिंग। ओके गायत्री, काही हरकत नाही। सेशनला एकदा प्रत्येकाने लाईक करून घ्या। ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, काही हरकत नाही, काही हरकत नाही। बघा, एक शब्दाचे अनेक अर्थ आपण या सेशनच्या माध्यमातून बघणार आहोत। अगदी जबरदस्त अशी संकल्पना आहे आणि परीक्षेमध्ये नवीन पॅटर्न म्हणून आता खूप वेळा काय करत आहे रे विचारल्या जाऊ लागलेली आहे। राजू नमस्कार। ठीक आहे, बघा, जी काही आपली शब्द संग्रहाची बॅच आहे ऍप्लिकेशन नंबर 1 वरती, विश्व मराठी ऍप्लिकेशन नंबर 1 वरती, विक्रम राम राम। ठीक आहे, 49 रुपयामध्ये बॅच तुम्ही परचेस करू शकता। शब्द संग्रहाचे जवळपास 31 घटक आपण या बॅच मध्ये कव्हर केलेले आहेत। जवळपास 70 व्हिडिओची 70 लेक्चरची ही बॅच असणार आहे। त्याच्यापैकी आजचं तुमचं हे 55 क्रमांकाचं काय आहे रे लेक्चर आहे। लवकरच येईल कृष्णा, 1 फेब्रुवारीला बॅच येत आहे, तेच मी तुला सांगत आहे। बघा, सर्व समावेशक स्पर्धा परीक्षा लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आपण महाकुंभ बॅच नावाने काय करत आहोत रे सुरू करत आहोत 1 फेब्रुवारीला। कधी सुरू करत आहोत 1 फेब्रुवारीला। जबरदस्त अशी बॅच आहे। येणारी तुमची तलाठी, येणारी वनरक्षक, येणारी वनसेवक, येणारी लिपिक, येणारी दारूबंधू, तसेच सर्व सरळ सेवासाठी अत्यंत महत्वाची बॅच आहे। तुम्ही ऑल इन जर वन बॅच घेतली तर बॅच असेल 1999 रुपयाला। तुम्हाला स्पेशल विषयाची बॅच लावायची असेल परंतु लाईव्ह प्लस रेकॉर्डेड फॉर्मॅट मध्ये तर तिची फीज असेल बघा 599 रुपये। स्पेशल मराठी, स्पेशल इतिहास, स्पेशल गणित, स्पेशल बुद्धिमत्ता, त्याची लाईव्ह प्लस रेकॉर्डेडची बॅच असेल 599 रुपये। 1 फेब्रुवारी पासून ही बॅच सुद्धा चालू होतीये आणि तुम्ही ती बॅच स्पेशल मराठी सुद्धा जॉईन करू शकता। लाईव्ह प्लस रेकॉर्डेड फॉर्मॅट मध्ये 599 रुपयामध्ये संपूर्ण बॅच लाईव्ह असेल। तुम्हाला कोणताही कंटेंट रेकॉर्डेड स्वरूपाचा जुना देण्यात येणार नाही। सर्व अभ्यासक्रम नवीन बदलत्या पॅटर्न नुसार असेल। महाकुंभ बॅच मध्ये आपल्याला जबरदस्त अशी फॅकल्टी लाभलेली आहे। इतिहास व मराठीसाठी सतीश शिंदे सर असणार आहेत। गणित व बुद्धिमत्तेसाठी सुमित काकडे सर असणार आहेत। इंग्रजी व्याकरणासाठी कबीर सर असणार आहेत। मराठी व्याकरणासाठी मी स्वतः असणार आहे। किरण सर जीकेजीएस साठी असतील। परत दत्ता सर आपल्याला गणित बुद्धिमत्तासाठी असणार आहेत। बॅचची वैशिष्ट्ये काय आहेत बघा, संपूर्ण अभ्यासक्रमानुसार लेक्चर व्हिडिओ असतील, महाराष्ट्रातील सर्वोत्तम शिक्षक वृंद असतील, टॉपची फॅकल्टी आहे, साधी आणि सोपी शिकवण्याची पद्धत, अनलिमिटेड वॉच टाइम, पीडीएफ स्वरूपामध्ये नोट्स असतील, अभ्यासक्रमानुसार फ्री टेस्ट। तुम्हाला या बॅच मध्ये एकूण 10 टेस्ट फ्री देण्यात येतील। फ्री 10 टेस्ट चा आकडा तुम्हाला वाढू सुद्धा शकतो। पर्सनल काउन्सिलिंग असेल, डाऊट क्लिअरिंग सेशन चालतील। आपल्याला बॅच घ्यायची आहे विश्व मराठी ऍप नंबर 2 वरती। कशावर घ्यायची आहे रे? विश्व मराठी ऍप्लिकेशन नंबर 2 वरती बॅच आपल्याला 1 फेब्रुवारी पासून त्या ठिकाणी लाईव्ह फॉर्मॅट मध्ये चालू होणार आहे। तत्पूर्वी ज्यांना बॅच घ्यायची आहे त्यांनी रजिस्ट्रेशन करून ठेवा। सतीश शिंदे सरांच्या व्हॉट्सअप नंबरला हाय सर महाकुंभ बॅच या नावाने मेसेज करा।
1 तारखेपासून तुम्हाला त्या बॅचच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ऍड करण्यात येईल आणि दररोज लेक्चरची लिंक तुम्हाला ऍप्लिकेशन मध्ये, टेलिग्राम चॅनलला आणि व्हॉट्सअपला सुद्धा टाकण्यात येईल. चालू करूया आपण आपल्या सर्वात महत्वाच्या सेशनला. पहिला प्रश्न आलेला आहे आणि अतिघाई संकटात नेई अशी गत या ठिकाणी आपल्याला करायची नाही. पहिला प्रश्न विचारलेला आहे, गगन असेल, वस्त्र असेल, शून्य या तिन्ही शब्दासाठी एकच पर्यायी शब्द निवडा. विचारल्या गेलेला आहे संयुक्त परीक्षा 1997 ला. कधी विचारलेला आहे? संयुक्त परीक्षा 1997 ला विचारला गेलेला जबरदस्त प्रश्न आहे. थोडं विचार करून काय करायचं रे, या ठिकाणी उत्तर द्यायचं आहे. लवकर 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 लवकर. अगदी 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 सर्वांचं उत्तर या ठिकाणी बरोबर येत आहे. गायत्री असेल, रंजना असेल, प्रियंका, रेश्मा, पायल, सतीश, रुपाली सर्वांचं उत्तर या ठिकाणी अगदी बरोबर येते. गगन असेल, वस्त्र असेल, शून्य असेल या तीनही अर्थाचा एक शब्द या ठिकाणी अंबर म्हणून वापरला जातो. अंबर म्हणजे तुमचं काय असते रे? गगन आकाश असते, वस्त्र म्हणजे अंबर, शून्य म्हणजे सुद्धा काय असते? अंबर असते. हा शब्द आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे. थोडस समोर आल्याच्या नंतर अंबर म्हणजे गगन, वस्त्र, शून्य असे 3 अर्थ होतात. जग म्हणजे विश्व, पाण्याचे उभट आकाराचे भांडे जग. बरं आहे, जग म्हणजे विश्व. यावेळेस या जचा उच्चार तालव्य करतात का दंत तालव्य करतात? पाण्याचे उभट आकाराचे भांडे यावेळेस त्याचा उच्चार तालव्य करतात का दंत तालव्य करतात? मला लवकर लवकर कन्फर्मेशन द्यायचंय. काय आहे त्याचं आन्सर क्लिअर करायचंय. डाऊट सांगा लवकर. च छ ज झ ही 4 वर्ण आहेत. ही 4 वर्ण दुहेरी उच्चारली जातात, तालव्य आणि दंत तालव्य. ज्याला य ची छटा असते ते तुमचं काय असते रे? तालव्य असते. आणि ज्याला अ ची छटा असते ते तुमचं काय असते? दंत तालव्य असते. काय असते? दंत तालव्य. जग आणि जग दोनही शब्द कोणती आहेत? तुमची तालव्य आहेत. परंतु तू सुखाने जग. काय रे? तू सुखाने जग म्हणजे जग म्हणजे जीवन जग. आयुष्यासाठी ज्या वेळेस शब्द येतो तो अयुक्त असते. अयुक्त शब्दाचा उच्चार दंत तालव्य म्हणून केला जातो. दंत तालव्याला म्हणतात दंत मूलीय वस्य आणि यालाच म्हणतात निव्वळ मराठी उच्चार. काय म्हणतात? निव्वळ मराठी उच्चार म्हणतात. पट म्हणजे आकाश, वस्त्र, खेळाचा एक पट. खेळाचा एक पट. समोरचा प्रश्न आहे, दोष असेल, उणीव असेल, लाकडाचा तुकडा, एखाद्याची वाईट सवय काय म्हणून ओळखली जाते? संयुक्त 1997 ला आलेला प्रश्न. सेशनला प्रत्येकाने लाईक करून घ्यायचंय. सेशनला प्रत्येकाने लाईक करून घ्यायचंय. लवकर 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 लवकर. एखाद्याच्या अंगी दोष असतात, बरोबर आहे. एखाद्याला उणीव भाजते, एक लाकडाचा तुकडा, एखाद्याला वाईट सवय असते. आपण म्हणतो काय तुझी खराब खोड आहे रे. जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही, म्हणजे जित्याची सवय मेल्याशिवाय जात नाही. अगदी सोपा प्रश्न होता. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. काय आहे? पर्याय क्रमांक 2 उत्तर आहे. जबरदस्त प्रश्न होता. तत्पूर्वी सर्वांना सेशनला लाईक करून घ्यायचा आहे. ठीक आहे. 60 जण लाईव्ह आहेत आणि लाईक जर बघितल्या तर 29 आहेत. ठीक आहे, ठीक आहे. बघा, मग खोड म्हणजे दोष असतो, उणीव असते, लाकडाचा तुकडा, वाईट सवय इत्यादी अर्थ होतात. खोंड म्हणजे तरणा, सांड, पौल. एक खोंडा म्हणजे काय रे? एक टोक टोपी सारखे वळविले अशा कांबडा, दरा. ठीक आहे.
खोडा म्हणजे अडचण करणारे. ठीक आहे, IMP आहे तर सगळे शब्द. आणि मला तरी वाटतं असा डाटा तुम्ही आतापर्यंत वाचलेला नसावा. बरोबर आहे. खोडा म्हणजे अडचण करणारे, लटांबर, कुंठितावस्था, गुन्हेगाराचे हातपाय अडकविण्याकरता केलेली लाकडाची चौकट म्हणजे सुद्धा खोडा असते. हा शब्द या ठिकाणी अत्यंत काय आहे रे, हे वाक्य या ठिकाणी अत्यंत 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 काय आहे, महत्वाचं आहे. अत्यंत महत्वाचं आहे. निश्चितपणे या लेक्चरच्या माध्यमातून तुम्हाला जबरदस्त अशी IMP जी तुम्ही आतापर्यंत कुठेही न ऐकलेली माहिती मिळत असेल. ठीक आहे. बघा, शेत असेल, मळा असेल, वहिवाट असेल, उपयोग असेल, अशा विविध अर्थछटा असलेला शब्द ओळखा. संयुक्त 1997 ला आलेला प्रश्न सांगा. शेत, मळा, वहिवाट, उपयोग सांगा. विक्रम, हा क्लास पोलीस भरतीचाच नाहीये मित्रा, स्पेशल. ठीक आहे, ठीक आहे. आणि हे प्रश्न विचारले गेलेले आहेत तर आपण सांगू शकत नाही पोलीस भरतीला येऊ शकतात का. ठीक आहे, निश्चितपणे येऊ शकतात, येऊही शकत नाही, कारण प्रश्न काढणारा आपला कोणी जवळचा नाही आहे. लवकर 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 लवकर. वहिवाट या शब्दावरूनच आपल्याला काय येते रे, उत्तर येते. हे शेत असेल, मळा असेल, वहिवाट असेल, उपयोग असेल, पर्याय क्रमांक 3 त्याला म्हणतात वावर. काय म्हणतात, वावर म्हणतात, वावर. ठीक आहे, काय म्हणतात, वावर म्हणतात. बरोबर आहे. वावर म्हणजे शेत, मळा, वहिवाट, उपयोग. मित्रा 100% विचारू शकतात. असं आपली एक मानसिकता असते, म्हणजे तुला उद्देशून नाही बोलायला लागलो, सोपं 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 करायची सवय लागलेली असते. पण पोलीस भरतीचं मराठी व्याकरण जर बघितलं तर 25 पैकी 22 प्रश्न एकदम सोपे असतात आणि 3 प्रश्न एकदम लगे ढिशक्या. ठीक आहे ना. बरोबर आहे. कुठून आले, कसे आले, काहीच कळत नाही. का कळत नाहीत, आपण फक्त सोपं 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 केलेलं असतं आणि सोपं सोपं करून रिझल्ट येत नसतो. जे प्रश्न कोणाला जमत नाहीत ते प्रश्न आपल्याला जमले. निश्चितपणे महाराष्ट्राच्या काहीतरी वेगळं आपण केलेलं असतं. 100%. रुपालीचं म्हणणं अगदी या ठिकाणी खरं आहे. रात्रीतून पोलीस भरती TCS IBPS कडून घेतली जाऊ शकते, कारण या अगोदर 2019 ला महापोर्टलनं परीक्षा घेतलेली आहे आणि तो निर्णय रात्रीतून झालेला आहे. बरोबर आहे. सांगता येत नाही. देवाभाऊच्या जर मनामध्ये आलं दुसऱ्या दिवशी तुमचा पेपर TCS काढणार आहे, त्याला मी जबाबदार नसणार. आणि अख्ख्या महाराष्ट्राचा कल एकीकडे असतो आणि माझा कल एकीकडे असतो. अख्खा महाराष्ट्र तुम्हाला एक शिकवते, मी एक शिकवतो. का? कारण महाराष्ट्र तुम्हाला सांगते 25 पैकी 22 मार्क कसे घ्यायचे, मी तुम्हाला सांगतो 25 पैकी 25 मार्क कसे घ्यायचे. ठीक आहे ना. नाही तर तुम्ही कोणाचं लेक्चर करा, असा डाटा कोणाच्या लेक्चर मध्ये आहे का सांगा. थोडं समोर जाऊ. जास्त काही बोलायची या ठिकाणी आपल्याला गरज नाही, कारण बोलण्यापेक्षा करून दाखवण्यामध्ये एक वेगळीच मजा असते. शेत असेल, मळा असेल, वहिवाट असेल, उपयोग असेल. हे आवार म्हणजे अंगण, भटकया, खटाटोप. पांदण म्हणजे लहान वाट, गावाकडे काय असते, रस्ता असते. पायवाट म्हणजे पाऊल वाट, ज्यानं फक्त एक व्यक्ती, एखादं जनावर जाऊ शकते. ठीक आहे, ठीक आहे. ओके, जाऊ समोर. अद्दल या शब्दासाठी विविध अर्थछटा असलेले शब्द निवडा. संयुक्त 1997 ला आलेला प्रश्न. ठीक आहे, ठीक आहे. लवकर 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 सेशनला लाईक करून घ्या. अद्दल म्हणजे काय असते रे? अद्दल. फक्त गडबड करायची नाही, थोडं विचार करून आपल्याला उत्तर द्यायचं आहे. अद्दल घडवली, अद्दल दिली असं आपण म्हणतो त्याला अद्दल. बरोबर आहे. थोडं विचार करून उत्तर द्यायचं आहे. अद्दल म्हणजे 100% या ठिकाणी तुमचा ठोकर आहे. म्हणजे आता राहिले 2च पर्याय, पर्याय 3 आणि पर्याय 1.
धड्याचा आणि अदलीचा काही संबंध नाही. अद्दल घडवली म्हणजे आपण समोरच्याला शिक्षा सुद्धा दिली असं म्हणतो. म्हणजे पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. काय रे, पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ठीक आहे. अद्दल म्हणजे तुमची ठोकर असते, अद्दल म्हणजे तुमची शिक्षा असते. ठीक आहे. थोडस समोर जाऊया. एक छाया, कृपा, हत्तीची झूल या अर्थछटा सांगणारा शब्द कोणता? हत्तीची झूल म्हणल्या आपल्याला या ठिकाणी उत्तर यायला पाहिजे, उत्तर यायला पाहिजे. लवकर 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 सांगायचंय. IMP आहे, IMP आहे. IMP करून घ्या. जबरदस्त शब्द आहे. ठीक आहे. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पाखर. काय रे, पाखर म्हणतात त्याला. पाखर म्हणजे छाया असते, आच्छादन असते, कृपा असते, स्तन असते, घोड्याची किंवा हत्तीची झूल. जबरदस्त. घोड्याच्या झुलीला सुद्धा काय म्हणतात? पाखर म्हणतात. आणि कृपाळू म्हणजे सुद्धा काय असते? प्राखर असते. हे पायस म्हणजे खीर, त्यालाच म्हणतात दूध. ओके, थँक्यू कीर्ती. हे पारंबी, वडासारख्या झाडाची खाली लोंबणारी मुळे, पारंबी. पान म्हणजे पत्र असते, पत्रा असतो, धोतर. ठीक आहे. तोड्यातले एक धोतर, त्याला सुद्धा पान म्हणतात. जेवणाचे पात्र असते, पिणे किंवा प्राशन करणे म्हणजे पान असतं. विडा म्हणजे पानाचाच असतो. सर्प म्हणजे पान लागणे, बरोबर आहे ना. साप चावल्याच्या नंतर गावाकडे म्हणतात पान लागलं, म्हणजे त्या अर्थानं सुद्धा शब्द आपण वापरू शकतो. ठीक आहे. आणि घराच्या पागोळीचे लाकूड म्हणजे पान असते. ठीक आहे. अच्छा अच्छा विक्रम, काही हरकत नाही. अगदी अगदी अगदी. थोडस मला वाटतं महत्वाची माहिती या ठिकाणी आपल्याला मिळालेली आहे. जबरदस्त. क्लिअर असेल तर मला कन्फर्मेशन द्या, समोर जायचं का? क्लिअर असेल तर कन्फर्मेशन द्या, समोर जायचं का? पत्ता म्हणजे सुद्धा पान असते. पत्ता गोबी, पानगोबी म्हणतात तिला, बरोबर आहे. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. सगळ्यांनी एकदा कमेंट कराले ओके आहे का? ओके आहे. परत मी तुम्हाला सांगतो, नुसतं सोपं 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 करू नका. लवकर आपल्याला नंतर लक्षात येते. सोपं सोपं केल्यानं काहीच नाही. नंतर आपण 2-3 वर्ष झाल्याच्या नंतर अभ्यास डीप मध्ये करतो. सोपं सोपं करू नका. अवघड केल्याच्या नंतर आपोआप तुमचं काय होईल? सोपं सुद्धा होईल आणि अवघड सुद्धा होईल. थोडासा त्रास घ्या. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. चला समोर. समय, वेळ, मृत्यू व यमराज तिन्ही शब्दासाठी, यमराज, मृत्यू, समय या तिन्ही शब्दासाठी एकच पर्यायी शब्द शोधायचा आहे. संयुक्त 1998 ला आलेला प्रश्न. थँक्यू कीर्ती, थँक्यू थँक्यू थँक्यू. काळाने घात केला म्हणतो आपण. काळाने घात. काय रे? काळाने घात केला, त्याचा काळ संपला म्हणतो, बरोबर आहे. त्याचा काळ आला म्हणजे त्याची वेळ आली. म्हणजे निश्चितपणे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. काय आहे रे? पर्याय क्रमांक 1. काळानं घात केला म्हणजे मृत्यू आला. मृत्यू आला म्हणजे यमराज आला आणि समय म्हणजे वेळ आली, बरोबर आहे, बरोबर आहे. काळ वेळ एकच असते. काळालाच वेळ म्हणतात, वेळेलाच काळ म्हणतात. ठीक आहे. क्रिया कोणत्या वेळी घडली हे सांगणारे काय असतात रे? काळ असतात. दोन्ही शब्दाचा अर्थ एकच असतो. काळ म्हणजे वेळ, वेळ म्हणजे प्रसंग, नाश करता, बरोबर आहे ना. काळाने घात केला म्हणजे नाश झाला.
मृत्यू, काळ म्हणजे दुष्काळ, लक्षात ठेवा दुष्काळ, आणि यमराज, काय रे यमराज. क्लिअर आहे का? ठीक आहे. समय, पण यमराजला वेळेला यमराज म्हणत नाही विक्रम, वेळेला यमराज म्हणत नाही, बरोबर आहे ना. त्याच्यामुळं तीनही शब्दाला लागू असणारा आपल्याला पर्याय शोधावा लागेल. वेळेला काळ म्हणतात, समयाला वेळ म्हणतात, निश्चितपणे खरं आहे. पण तीनही शब्दाला लागू होणारा एकमेव शब्द आहे काळ. कोणता आहे? काळ आहे. आपल्याला एक शब्दाचे अनेक अर्थ, अनेक अर्थाचा एक शब्द या ठिकाणी शोधायचा आहे. बोला, क्लिअर आहे? थँक्यू सो मच हेमंत, थँक्यू थँक्यू थँक्यू. जाऊया थोडस समोर. एक कमतरता असते, त्यालाच म्हणतो कणकण भासत आहे. वाळवी असे अनेक अर्थ व्यक्त करणारा शब्द ओळखा. लिपिक टंक लेखक 2007 ला आलेला प्रश्न. ठीक आहे. थँक्यू 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 अम्रपाली, आरती. बताव, कमतरता म्हणजे काय असते रे? कमतरता म्हणजे काय असते? हा इक्रम, असे उत्तर आले पाहिजे. त्याला म्हणतात कसर. पर्याय क्रमांक 1. काय रे? कसर. कणकण, वाळवी म्हणजे सुद्धा काय असते रे? कसर असते. पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. कसर म्हणजे कमतरता, कणकण, वाळवी, बाकी, छाटाछाट, फायदा, कमीपणा, उणीव, कळ, युक्ती, भांडणाचे मूळ, मंजूळ, चमक, यंत्र सुरू करण्याचा विशिष्ट खटका म्हणजे कळ. कळ, कळ जुना शब्द आहे. कळ आहे. कळ आणि किल्ली म्हणजे सुद्धा कळ होते. एक कचर म्हणजे भीती, माघार, सांशकपणा, आणि कड म्हणजे उकळी, आधन, सॉरी आंधन असावं. हा शब्द काय असावा रे? आंधन असावा. क्लिअर आहे का रे? क्लिअर आहे का? चलायचं का समोर? सांगा, चलायचं का समोर? एकदा मला कन्फर्मेशन द्या. सन 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 सन. आलोय रे समोर. वाह, क्या बात आहे. संयुक्त 2008 ला आलेला जबरदस्त प्रश्न. पुढील वाक्यातील विविध अर्थाचा शब्द निवडा. अरे वर बघ, सुधाला योग्य वर मिळाला. तो वरच्या क्रमांकावर आहे. तू सुखी राहा असा वर त्याला मिळावा. वेगवेगळे अर्थ असले पाहिजे. वाक्यामध्ये वेगवेगळ्या अर्थांनी तो शब्द वापरला गेलेला पाहिजे. असा आपल्याला याच्यातील एक शब्द ओळखायचा आहे. ठीक आहे. निश्चितपणे सर्वाला उत्तर आलेलं असावं. बघा, वर हा शब्द, अरे वर बघ म्हणजे या ठिकाणी वरची बाजू. काय रे? वरची बाजू या अर्थाने वापरलेला आहे. सुधाला योग्य वर मिळाला. वर म्हणजे काय असतो रे? नवरदेव असतो. नवरदेव. ठीक आहे. तो वरच्या क्रमांकावर आहे. तो वरच्या क्रमांकावर आहे. वरच्या क्रमांकावर आहे म्हणजे अव्वल स्थानी आहे. तू सुखी राहा असा वर त्याला मिळावा. ठीक आहे. जे परत या ठिकाणी तो शब्द त्या अर्थानं वापरलेला आहे. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. काय आहे योग्य उत्तर?
पर्याय क्रमांक 3, वर म्हणजे आशीर्वाद असतो, पती असतो, श्रेय असतो, वर म्हणजे वरचा भाग असतो, वरची बाजू असते, क्रिया विशेषण अव्यय सुद्धा आहे, आणि देणगी याला सुद्धा काय म्हणतात, वर म्हणतात. बरोबर आहे. योग्य म्हणजे उचित, लायक, सुखी म्हणजे सुख भोगणारा, आनंदी मौज करणारा. काय रे, मौज करणारा. नाद, नाद, आला आला आला, काही ताण नाही. नाद या शब्दाचा विविध अर्थी गट शोधा. संयुक्त 2008 ला आलेला प्रश्न. सांगा सांगा. सांगा रे, सांगा सांगा सांगा. नाद, छंद, आवड, ध्वनी सॉरी गायत्रीचं म्हणणं आहे. बघू काय आहे मग आता. सन 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 उत्तर द्या. छंद, आवड, ध्वनी. नाद म्हणजे ध्वनी, 100% खरं आहे. नाद हे बा नाद, बैलाची शर्यत पाहण्याचा, पट पाहण्याचा नाद हे त्याला म्हणजे आवड आहे, त्यालाच म्हणतात छंद. म्हणजे निश्चितपणे याचं योग्य उत्तर आहे. अच्छा अच्छा, चांगली गोष्ट आहे. ओके ओके ओके, ठीक आहे. आवाज लहान ठेवतो, चालेल. ठीक आहे ठीक आहे. चलायचं पर्याय क्रमांक 3 याचं योग्य उत्तर आहे. नाद म्हणजे छंद, आवड, ध्वनी, मोठा रांजण, श्रवण सुख. काय आहे रे, श्रवण सुख आहे. थोडं समोर येऊ. कीर्तनासी नर हो तुम्ही जागा, या वाक्यातील जागा या शब्दाचा विभिन्न म्हणजे वेगवेगळे अर्थी शब्दगट आपल्याला शोधायचा आहे. संयुक्त 2008 ला आलेला प्रश्न. द्या बरं उत्तर जरा रे, जरा मजेशीर प्रश्न आहेत. ए सांगा रे, लवकर 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 लवकर. चला लवकर 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 लवकर. जागा हा शब्द सगळ्यांनी उत्तर द्यायचंय. जबरदस्त. आजचे सगळे प्रश्न कसे आहेत रे, एक्झाम ओरिएंटेड आहेत. सगळ्यांचं उत्तर या ठिकाणी विक्रम. अगदी अगदी आय थिंक म्हणायचं नाही, 100%. स्पर्धा परीक्षेमध्ये आपल्याला आपल्यावर सगळ्यात मोठा काय पाहिजे रे, आत्मविश्वास पाहिजे. ठीक आहे, स्तनकन उत्तर द्यायचं, काही विषय नाही. बरोबर, अगदी बरोबर आलंय विक्रम तुझं उत्तर. जागा म्हणजे ठिकाण असते. जागा म्हणजे संस्कृत जागा म्हणजे जाणे, आणि जागा म्हणजे काय रे, बसणे सुद्धा असते. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. काय आहे रे, पर्याय क्रमांक 2 याचं योग्य उत्तर आहे. जागा म्हणजे ऐकायला जा, झोपू नका, सांगितल्याप्रमाणे वागा, असे विविध अर्थ. जागा, तो रात्रभर जागा होता. बरं आहे, तो काय होता रे, रात्रभर जागा होता. म्हणजे जागा. एक कीर्तनासी नर हो तुम्ही जागा, हे उदाहरण कोणत्या अलंकारातलं आहे, श्लेष अलंकारातलं आहे. मग श्लेष अलंकार कशाला म्हणतात, ज्या वाक्यातून ज्या काव्यातून आपल्याला कमीत कमी 2 अर्थ काय होतात, 2 अर्थ तुमचे प्राप्त होतात. कीर्तनासी नर हो तुम्ही जागा म्हणजे जे काही माणसं आहेत त्यांना कीर्तनास जाण्यासाठी सांगितलेलं आहे. आणि कीर्तनासी जागा म्हणजे काय रे, कीर्तनाची जागा म्हणजे काय, त्याच्यातलं काहीतरी ऐका. बरोबर आहे, त्याच्याप्रमाणे कृती करा. पर्याय क्रमांक 2 त्याचं योग्य उत्तर होतं.
ठीक आहे, ठीक आहे. बरं, काहीतरी त्यांनी घोळ घातलेला असावा. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. ठिकाण, जाणे, बसणे. ठीक आहे, दोन्हीच्या दोन्ही पर्याय काय आहेत, त्याचे ऑप्शन आहेत. इकडचे ऑप्शन घेतलेले नाहीत. ठीक आहे, ठीक आहे, काही हरकत नाही, काही विषय नाही. जाऊया थोडस समोर. ते काय पात्र आहे. पात्र या वाक्यातील पात्र या शब्दाचा विविध अर्थी गट शोधा. संयुक्त 2008 ला आलेला जबरदस्त प्रश्न. होता आहे, चलता आहे, दुनिया आहे. ओके, काही हरकत नाही. होतात छोट्या मोठ्या चुका. सांगा लवकर 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 लवकर. पात्र. सर्वांना उत्तर जमतंय. ओके ओके ओके. बघा, पात्र म्हणजे काय असते रे? भांडे असते. काय असते? भांडे असते. नदीचा विस्तार, नदीचं पात्र भरून वाहत होतं. बरोबर आहे. थँक्यू सो मच संदीप सर. अच्छा, थँक्यू सो मच. ठीक आहे. बघा, आदरणीय आमचे मित्र, महाराष्ट्रातील एक नामांकित व्यक्ती, वाशिमची तगडी अशी फॅकल्टी, वाशिम मध्ये अगदी नावाजलेले, ठीक आहे ना, एमपीएससी मध्ये खूप चांगलं त्यांचं काम आहे. ते सुद्धा आपल्या लेक्चरला जॉईन झालेले आहेत. त्यांचं आपण एकदा आपल्या सेशन मध्ये सर्वांनी स्वागत करायचं आहे. आणि नाटकातील कलावंत म्हणजे काय रे? पात्र. त्यांचं जे काही काम असतं त्याला सुद्धा काय म्हणतात? पात्र म्हणतात. म्हणजे पर्याय क्रमांक 2 काय आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पर्याय क्रमांक 2 काय आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. बघा, पात्र म्हणजे भांडे असते, नदीचा विस्तार, नाटकातील कलावंत, नाटक, चित्रपट साहित्यातील व्यक्तिरेखा, लायक, तो त्याच्या पात्र आहे. तो त्याच्या पात्र म्हणजे योग्य आहे. पात्र म्हणजे पान, पात्र म्हणजे सोंग. बरोबर आहे. सोंग. वेश्या म्हणजे सुद्धा पात्र होते. या ठिकाणी आपल्याला आयएमपी करावं लागेल. ठीक आहे. थँक्यू सो मच विधी. थँक्यू 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 सो मच. जराशे थांबण घ्या. तुम्ही फक्त काही दिवस फॉलो करा. काही दिवस. रिझल्ट मी न सांगता. ठीक आहे. रिझल्ट मी न सांगता विधी. ठीक आहे. रिझल्ट मी न सांगता तुमचा रिझल्ट आपोआप येईल. ठीक आहे ना. चालेल, काही हरकत नाही. वेलकम सर. ओके. बघा, विविध अर्थाचा शब्द शोधा. संयुक्त 2008 ला आलेला प्रश्न. तो अंकावर बसला. अंकावर. तुला किती अंक मिळाले? युगवाणीचा अंक दर महिन्याला माझ्याकडे येतो. नाटकाचे अंक किती असतात? म्हणजे या ठिकाणी हा शब्द वेगवेगळ्या अर्थाने वापरला गेलेला आहे. अंक हा शब्द, तो अंकावर बसला. तुला किती अंक मिळाले? युगवाणीचा अंक म्हणजे काय रे? वर्तमानपत्र. बरोबर आहे. दररोज येत असतो मित्रा, दररोज येत असतो. अख्खा महाराष्ट्र आपले लेक्चर करतोय. तू पण करत जाय. काय ताण नको घेऊ. तुला मराठीचे पाणी बनवतो डायरेक्ट. बरोबर आहे. बघा, किती, कोणत्या संख्येने परिमित हा अर्थ. अंक म्हणजे संख्या. नाटक म्हणजे काय रे? स्त्री पुरुष पात्रांनी अभिनय करून प्रत्यक्ष दाखवली जाणारी कथा. सोंग असेल, ढोंग असेल, बतावणी, फजिती, तमाशा, बेअब्रूची गोष्ट. अंक म्हणजे मांडी. हे परीक्षेला आतापर्यंत खूप वेळा विचारला गेलेला आहे. गणितातील आकडे, अंक, 1 चुकलं, 2 चुकलं, 3 चुकलं. संख्या असेल, नाटकाचा भाग असेल, 1 अंक, 2 अंक, 3 अंक. नियतकालिकाची प्रत, वर्तमानपत्राची प्रत, त्याच्यानंतर खून आणि चिन्ह म्हणजे सुद्धा काय असते? अंक असते. काय असते? अंक असते. बोला, क्लिअर आहे का? बोलाले क्लिअर आहे का? बोला बरं एकदा. सगळं क्लिअर असेल तर एकदा प्रत्येकाने सेशनला लाईक करून घ्यायचं आहे. आणि आपण जाऊ लगेच आपल्या नंतरच्या प्रश्नाकडे. सांगा सांगा सांगा. यालो समोरच्या प्रश्नाकडे. खालील शब्दातून वस्त्र झालेला प्रश्न. आकाश अर्थ असलेला शब्द निवडा. असिस्टंट मेस,
2011 आलेला प्रश्न आहे. क्लिअर आहे? सांगा लवकर. चिरकुट प्रश्न आहे. बरोबर आहे. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. अंबर म्हणजे वस्त्र होते, अंबर म्हणजे आकाश होते, अंबर म्हणजे गगन होते. अगदी 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 सर्वांचं उत्तर या ठिकाणी बरोबर आलं आहे. नभ म्हणजे आकाश, त्यालाच म्हणतात मेघ, त्यालाच म्हणतात गगन. बरोबर आहे ना रे? बरोबर आहे. पट, वस्त्र, यादी, तक्ता, पडदा, सोंगट्या, बुद्धिबळ इत्यादी ज्यावर मांडतात ते विशिष्ट प्रकारचे वस्त्र म्हणजे पट. अंबर, वस्त्र व आकाश दोनही अर्थाने वापरला जातो. चला एक मी तुम्हाला वाक्य देतो, मला त्या वाक्याचा अलंकार सांगायचा आहे. बरोबर आहे? मला त्या वाक्याचा अलंकार सांगायचे आहे. सगळे जण रेडी आहेत का त्या वाक्यासाठी? सांगा. एकदा कन्फर्मेशन द्या. सगळेच्या सगळे जण माझ्या प्रश्नासाठी रेडी आहेत का? फ्रेश आहे का? देऊ मग. ठीक आहे. वाक्य असं आहे, तिचे पाय असे भासतात. काय रे? तिचे पाय असे भासतात जणू हवेवर नाचतात. या वाक्यातील अलंकार कोणता? या काव्यातील अलंकार कोणता? तिचे पाय असे भासतात जणू हवेवर नाचतात. लवकर 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 सांगा. शब्द अलंकार आहे का अर्थ अलंकार आहे? हा आहे अर्थ अलंकार. मग कोणता अर्थ अलंकार आहे? शब्द अलंकाराचे 3 प्रकार पडतात. पहिला असतो अनुप्रास, दुसरा असतो यमक, तिसरा असतो तुमचा कोणता? तिचे पाय असे भासतात जणू हवेवर नाचतात. कोणता आहे? अगदी उत्तर बरोबर आलेला आहे सूरजचं. अतिशयोक्ती अलंकार. अतिशयोक्ती अलंकार काहीच्या काही फेकलेलं असते. बरोबर आहे? काय आहे रे? काहीच्या काही फेकलेलं असते. तिचे पाय असे भासतात जणू हवेवर नाचतात. तिला पंख्याले लटकवायचं आणि पंखा चालू करायचा, गर 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 फिरते. पॉसिबल आहे का? अजिबात नाही. तो कोणता अलंकार आहे? अतिशयोक्ती अलंकार आहे. बरोबर आहे ना? ती रडली समुद्राच्या समुद्र. काय रे? काय विक्रम? प्रत्येक वाक्याला ट्रिक लक्षात ठेवणं गरजेचं नाही. संकल्पना आपल्याला माहिती पाहिजे मित्रा. बरोबर आहे? त्याच्यानंतर ती रडली समुद्राच्या समुद्र. पॉसिबल आहे का रे? ती रडली समुद्राच्या समुद्र. बरोबर आहे? शक्य आहे का? अजिबात नाही. त्याच्यानंतर बघा. बरोबर आहे? मुंगी उडाली आकाशी, तिने गिळले सूर्याशी. ए मुंगी आकाशी कशाला? मराय उडल रे. आणि सूर्याला गिळाय म्हणजे काय? एवढी साधी सोपी गोष्ट आहे का? एखादी संकल्पना आहे त्यापेक्षा फुगवून सांगितलेली असते तेव्हा अलंकार असतो अतिशयोक्ती अलंकार. आता असतो अतिशयोक्ती अलंकार असतो. क्लिअर असेल? जाऊया समोर. गुणवंतरावांनी कृषी सेवा दल स्थापन केला. या वाक्यातील अनेक अर्थ असणारा शब्द निवडा. असिस्टन्स मेस 2011 आलेला प्रश्न. 100% रेश्मा, 100% काही ताण घेऊ नका. सर्व 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 घेऊ आपण. थोडं विचार करून उत्तर द्या. 100% घेऊ मीरा. 100% घेऊ. काही स्थान घेऊ नका. 100% हळूहळू हळूहळू आपण घेऊ. हे बघा रे. बघा 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 कोणता शब्द आहे तो शब्द आहे दल. दल. दल म्हणजे काय असते रे? तुमचं दल असते. आणि दल म्हणजे फुलाच्या पाकळ्या असतात. काय असतात? फुलाच्या पाकळ्या असतात. पर्याय क्रमांक 4 त्याचं योग्य उत्तर आहे. दल म्हणजे सैना असते. दल त्यालाच म्हणतात फुलाची पाकळी. सेवा म्हणजे चाकरी, दास्य, शुश्रूषा. बरोबर आहे? कृषी म्हणजे शेती पाहिजे, शेतकी पाहिजे. काय पाहिजे? शेतकी पाहिजे. बरोबर आहे? वेगवेगळ्या अर्थांनी
शब्द निवडा, म्हणजे या ठिकाणी प्रश्न त्यांनी विचारलेला असावा, प्रश्न रद्द झालेला असावा, आयोगानं उत्तर दिलेलं आहे पर्याय क्रमांक 4, पण सेवा हा सुद्धा शब्द वेगवेगळ्या अर्थांनी वापरलेला असतो. हो ऋषीतल, ठीक आहे, ठीक आहे, 100% घेतलेला आहे, 100% घेतलेला आहे ऋषीतल, बघून घेशील तू. बॅच मध्ये सुद्धा ते मी ऍड केलेला आहे. विद्यापीठाने नेमून दिलेल्या कामात अजयने कोणतीही कसर केली नाही. या वाक्यातील अनेकार्थी शब्द ओळखा. STI मेन्स 2011 ला आलेला प्रश्न, जबरदस्त प्रश्न आहे. सांगा सांगा रे, लवकर लवकर, भूक लागली रे आता. सन 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 उत्तर आलं पाहिजे. लवकर लवकर लवकर. सेशन आवडत असेल तर एकदा प्रत्येकाने मला कमेंट मध्ये थंब टाकायचा आहे. प्रश्न जबरदस्त वाटत असतील, काहीतरी वेगळं वाटत असेल, वेगळं म्हणजे जगाच्या वेगळं नाही बुवा, जे परीक्षेला येत नाही तेच घेऊन आलो असं नाही, बरोबर आहे ना? ठीक आहे. काही 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 विषय नाही. गंगा लेक्चर उद्यापर्यंत लाईव्ह राहणार आहे, सॉरी युट्यूबला राहणार आहे. ठीक आहे. कसर म्हणजे कमतरता असते, उणीव असते, वाळवी असते, अंश असतो, बरोबर आहे. कसर म्हणजे उणीव, बाकी, अंश, वाळवी, त्यालाच म्हणतात कणकण. काय म्हणतात रे? कणकण म्हणतात. ठीक आहे. जाऊया समोरच्या प्रश्नाकडे. रामम या शब्दाचा अर्थ आपल्याला शोधायचा आहे. PSI मेन्स 2012 ला आलेला प्रश्न. थँक्यू सो मच रेश्मा, थँक्यू थँक्यू थँक्यू. सांगा रमम. सांगा रे लवकर. होय, रामम. आता अतिघाई संकटात नाही. तुम्ही 1.5 घंटा जरी थांबले तरी याचं उत्तर तुम्ही चुकणार, हे मला 100% माहिती आहे. प्रश्न थोडा डिफिकल्ट आहे. सतीश, विधी, स्वाती, गुड इव्हनिंग वर्षा. ठीक आहे. प्रश्न थोडा डिफिकल्ट आहे पण जबरदस्त आहे. ठीक आहे. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. काय आहे रे? पर्याय क्रमांक 1 आहे. त्याला म्हणतात सामर्थ्य, त्याला म्हणतात रुपया. काय म्हणतात रे? रुपया म्हणतात. पर्याय क्रमांक 1 याचं योग्य उत्तर आहे. माहित नाही मी आहे, ताण घेऊ नका, आता झालं माहित. राम बरं आहे. राम, रामम केलं इथं. ठीक आहे. रामम, राम पाहिजे राम. ठीक आहे. राम पाहिजे राम, तिथं चुकून झालं. राम म्हणजे रुपया. ठीक आहे. राम म्हणजे काय रे? सामर्थ्य. बरं, राम हा जर शब्द घेतला तर वेगवेगळ्या अर्थाने सुद्धा वापरला जाऊ शकतो. रामम म्हणजे सामर्थ्य, राम म्हणजे रुपया, मृत्यू. बरं ठीक आहे. पर्याय क्रमांक 1, पर्याय क्रमांक 1 याचं 100% उत्तर आहे. ताण घेऊ नका. तथ्य, सामर्थ्य, रुपया, जीप. ठीक आहे. जीप अगदी 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 बरोबर आपलं उत्तर आहे. काही 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 विषय नाही, काही विषय नाही. द्रव्य, सीता, काहीच विषय नाही त्याचा. द्रव्याचा काही संबंध. बरं, द्रव्य म्हणजे पैसा असतो, रुपया येऊ शकते, पण सीताचा काही संबंध नाही या ठिकाणी. सीताचा काही संबंध नाही या ठिकाणी. बरोबर आहे, बरोबर आहे. चला जाऊया थोडस समोर. थोडस समोर आल्याच्या नंतर पुढील पर्यायातून अनेकार्थी शब्दगट शोधा. हवा. कोणता शब्द आहे? हवा. विचारला गेलेला आहे PSI मेन्स 2012 ला. बर ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. राम राम म्हणजे राम राम करणे म्हणजे मरणे होते. ठीक आहे, ठीक आहे. हवा हवासा, बरोबर आहे. हवा हवासा. पर्याय क्रमांक काय पाहिजे रे? हवा 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 हवा. हवा म्हणजे काय रे? पाहिजे. आणि हवा हा एक वायू आहे.
पर्याय क्रमांक 2 याचं योग्य उत्तर आहे। सर्वांनी सेशनला लाईक करून घ्या। हवा म्हणजे वारा, वारा म्हणजे काय असते रे? अनिल असते, अनिल। शीतोष्णमान पाहिजे इष्ट, काय आहे? इष्ट। समोर जाऊ, अचूक अर्थाचा समोच्चारी शब्द शोधा। समउच्चारी भाव, भाव, भाव। PSI मेस 2012 ला आलेला प्रश्न। सारख्या उच्चाराचा सारख्या अर्थाचा त्याचा अर्थ होतो। सांगा लवकर 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 लवकर। हवा, भाव, सगळ्यांचं उत्तर या ठिकाणी बरोबर येत आहे। भाव म्हणजे दर असतो, सात्विक असते, भाव असते। पर्याय क्रमांक 1, पर्याय क्रमांक 1 उत्तर आहे। भाव म्हणजे वस्तूचा दर, सात्विक भाव किंवा श्रद्धा किंवा मनोवृत्ती किंवा अंतकरण। काय रे? अंतकरण। जाऊया आजच्या सेशनच्या सेकंड लास्ट प्रश्नाकडे। आजच्या सेशनच्या सेकंड लास्ट प्रश्नाकडे आलोय। पुढील शब्दासाठी समान अर्थाचा शब्द गट शोधा। तो शब्द रिपीट झाला का रे? डिपार्टमेंटल STI आलेला 2012 ला आला होता। पाहिजे आणि वायू, पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर आहे। पर्याय क्रमांक 1 उत्तर आहे। चला काही ताण नका घेऊ, जाऊया समोर। आजच्या सेशनचा शेवटचा प्रश्न। त्याने आपले कर उंचावून सर्वांना अभिवादन केले, या वाक्यात विविध अर्थ असलेला खालीलपैकी पर्याय शब्द शोधा। ए संपला की विषय, संपला की विषय। कर हा धातू आहे। कर हे एक शासन आकारते, त्याला कर म्हणतात, बरोबर आहे ना? म्हणजे हा शब्द खूप अर्थाने वापरला जातो। याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। कर म्हणजे काय असतो? कर म्हणजे हात, किरण, सारा, सोंड, जकात, वाईट कर्म, ग्रहण संक्रांतीच्या दिवसानंतरचा दिवस। MP प्रश्न होता। मला आता कमेंट मध्ये सांगायचं सेशन कसं वाटलं। जातानी सर्वांनी सेशनला लाईक करून घ्यायचं आहे। जातानी सेशनला सर्वांनी लाईक करून घ्यायचं आहे। ठीक आहे, जबरदस्त 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 प्रश्न होते। उद्या याचा भाग क्रमांक 2 होईल। उद्या सुद्धा या ठिकाणी सर्वांनी लाईव्ह यायचं आहे। ठीक आहे विक्रम, थँक्यू सो मच, थँक्यू सो मच। ठीक आहे, या ठिकाणी थांबू, भेटूया उद्या याच टायमिंगला। तोपर्यंत थँक्यू सो मच।